हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस मुंबई शहरासाठी येलो अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. अहिल्यानगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेती महामंडळाची 4,500 एकर जमीन देण्यास मान्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं मंत्री बावनकुळेंचा निर्णय. अभिनेते प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ. जास्त मतदार ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी बंगळुरू न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. प्रकाश राज यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. सोलापुरात आमदार दिलीप सोपलांच्या घराच्या परिसरात फटाके फोडून आग लावल्याचा प्रकार. बार्शी शहर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये विकास निधीवरून श्रेयवाद पेटला. आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची श्रेयवादाची लढाई. शिंदेंकडून 18 कोटींचा निधी मिळाल्याची ओमराजेंची पोस्ट, तर सरकारकडून निधी मिळाल्याची राणा जगजितसिंह पाटलांनी केली पोस्ट. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारची जोरदार धडक. अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. पुढील सुनावणी 29 जूनला होणार. गुजरातहून पुण्यात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कारवाई. 22,91,000चा मुद्देमाल जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. गुटखा मिळत नसल्याच्या रागातून केला व्हिडिओ. हिमाचल प्रदेशमध्ये लोखंडी पूल कोसळला. एक डंपर जात असताना लोखंडी पूल कोसळला. डंपरचा चालक वेळीच बाहेर पडल्यानं सुरक्षित. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का. नागरिकत्व शुल्कात 75% वाढ. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.